पावसाळा ऋतू म्हणजेच आवडीचा ऋतू. पावसाळ्यामध्ये रिमझिम पावसाच्या सरी येतात आणि झाडावर पशु पक्षी, झाडावर पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येते. हिरवगार असं रान, वसुंधरा, सगळं वृक्षवल्ली, लता वेली सगळं असं कसं हिरवगार असतं. पेरण्या लोकांच्या आटोपल्या, परंतु पावसाचा सध्या पत्ताच नाही. पाऊस थांबला, गरमीचा उकाळा सुरू आहे आणि निसर्ग हा आमच्या शेतकरी दादावरच कोपत राहतो. म्हणजे आता पुन्हा पेरण्या, पुन्हा बीजवाई आणि खताचे भाव तर गगनाला जाऊन भिडलेले आहेत. खरंच शेतकऱ्यांचा वाली नाही, कोणीच वाली नाही. खरे तर शेतकऱ्यांच्याकडे लक्ष शासनाने दिलं पाहिजे. शासनाने जर शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं तर शेतकरी हा जिवंत राहू शकतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा शेतकरी हा फार आनंदात जीवन जगत होता आणि या देशाला कृषीप्रधान देश म्हणत होते. शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा असं म्हटलं जात होतं. शेतीला खूप महत्त्व होतं आणि शेती करत असताना तेव्हा खतं, केमिकल वगैरे फवारण्या हे काहीच नसायचं. इतकं शेणखत शेतामध्ये टाकायचे, भरपूर पीक यायचं आणि त्यामुळे ते अन्न खाऊन लोकांना कुठलीच बिमारी येत नव्हती. आता हे सगळ्या फवारण्या सुरू आहेत. 12ही महिने हिरवा भाजीपाला मिळतो, तुम्हाला फळेभाज्या मिळतात आणि ते आपण खातो. बरेचसे फळं लवकरच मोठे झाले पाहिजे, त्याच्यासाठी त्या फळांमध्ये इंजेक्शन देतात. तर हा मानवतावाद नाही. माणूसच माणसाला मारत आहे आणि असे करून काय होणार? देशाचा विनाश होईल. शेतकऱ्याला सुद्धा काहीच सुचत नाही, कारण शेतकऱ्यासोबत शासनही नाही. प्रशासन कुठून असणार? तर शेतकऱ्यासोबत निसर्गही नाही. आणि म्हणून पावसाळा संपला की काय असं वाटायला लागलं. पाऊसच येत नाही. असं वाटतं की उन्हाळा आहे. खूप गरमी, खूप उकाळा, अशा प्रकारे ऋतू बदलले की काय असंही वाटायला लागतं. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, परंतु निसर्गाने इतकं बदलू नये की ते मानवी प्राण्यांच्या अहिताचं ठरेल.